दरवर्षी लाखो लोक पंढरपूरला चालत जातात. आषाढ महिना सुरू झाला की महाराष्ट्रात एक वेगळंच वातावरण तयार होतं. पहाटेच्या शांत वेळी दूरवरून टाळ मृदुंगाचा आवाज ऐकू येतो. ज्ञानोबा माऊली, तुकाराम या जयघोषाने रस्ते दुमदुमून जातात. भगवे झेंडे वाऱ्यावर डोलत असतात. हजारो नाही तर लाखो लोक घरदार सोडून पायी निघालेले असतात. कोणाच्या डोक्यावर तुळशीचं वृंदावन असतं, कोणाच्या हातात वीणा असते, कोणाच्या खांद्यावर भगवा झेंडा असतो. वृद्ध, तरुण, महिला, लहान मुलं सगळे एकाच दिशेने चाललेले असतात. आणि हे दृश्य पहिल्यांदा पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. एवढ्या आधुनिक काळात जेव्हा बस, रेल्वे, कार आणि विमानासारखे साधनं उपलब्ध आहेत, तेव्हा हे लाखो लोक शेकडो किलोमीटर पायी का चालतात? उन्हाचा तडाखा, मुसळधार पाऊस, पायांना पडणारे फोड, थकवा आणि अनेक अडचणी असूनही ते दरवर्षी हा प्रवास का करतात? या प्रश्नाचं उत्तर फक्त देवदर्शन इतकंच नाही, तर पंढरपूरची वारी हा फक्त प्रवास नाही, ती एक श्रद्धा आहे, संस्कृती आहे, समानतेचा संदेश आहे आणि शेकडो वर्षापासून चालत आलेली जीवन पद्धती आहे. वारीत सहभागी होणारा प्रत्येक वारकरी घरातून बाहेर पडताना एक संकल्प करतो. तो फक्त पंढरपूरकडे निघत नाही, तर स्वतःच्या मनातील अहंकार, राग, मत्सर, लोभ आणि द्वेष यांनाही मागे सोडण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच वारीला आत्मशुद्धीचा प्रवासही म्हटलं जातं. वारीमध्ये श्रीमंत आणि गरीब, शेतकरी आणि अधिकारी, स्त्री आणि पुरुष, तरुण आणि वृद्ध सगळे एका रांगेत चालतात. कोणाचाही मोठेपणा नसतो. प्रत्येकजण दुसऱ्याला माऊली म्हणून संबोधतो. हा शब्द फक्त नाव नाही, तो समानता, प्रेम आणि आपलेपणाचं प्रतीक आहे. रस्त्यात एखादा वारकरी थकला तर दुसरा त्याला आधार देतो. एखाद्याला भूक लागली तर अनोळखी माणसंही प्रेमाने अन्न वाढतो. एखाद्याच्या पायाला जखम झाली तर त्यावर औषध लावण्यासाठी लोक पुढे येतात. या प्रवासात प्रत्येक माणूस दुसऱ्यामध्ये विठ्ठलाचं रूप पाहतो. म्हणूनच वारी ही फक्त धार्मिक यात्रा नाही, ती माणुसकीचा जिवंत उत्सव आहे. पण हा प्रवास सुरू कधी झाला, हा प्रश्नही सर्वांच्या मनात असतो. लाखो लोक दरवर्षी पंढरपूरला का जातात, हा एक प्रश्न असतो. विठ्ठलाचं पंढरपूरशी नातं काय आहे? हे अनेक प्रश्न माणसाच्या मनात असतात. तर या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात अनेक शतकं मागे जावं लागेल. भीमा नदीच्या काठी वसलेलं पंढरपूर हे आज संपूर्ण भारतातील महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं. भीमा नदीचा वळसा चंद्रकोरेसारखा दिसत असल्यामुळे तिला चंद्रभागा असंही म्हटलं जातं. आणि याच पवित्र भूमीवर भगवान विठ्ठल विटेवर उभे आहेत अशी श्रद्धा आहे. तर मित्रांनो, या श्रद्धेमागे पुंडलिकाची कथा सांगितली जाते. सुरुवातीला पुंडलिक आईवडिलांचा आदर करत नसे. तो स्वतःच्या सुखात रमलेला होता. पण आयुष्यातील काही घटकांमुळे त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने आईवडिलांची मनापासून सेवा करण्यासाठी सुरुवात केली. त्याची सेवा इतकी निस्वार्थ होती की भगवान श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी स्वतः आले, अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यावेळी पुंडलिक आईवडिलांची सेवा करण्यात मग्न होता. देव दारात उभे असल्याचं त्याला कळालं, पण त्याने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने जवळची एक वीट विठ्ठलांकडे सरकवली आणि विनंती केली, प्रभू, कृपया या विटेवर उभा राहा. मी आधी माझं कर्तव्य पूर्ण करतो, असं पुंडलिक म्हणाला. भगवान त्या विटेवर उभे राहिले. दोन्ही हात कंबरेवर ठेवून ते भक्तीची वाट पाहत राहिले. हीच प्रतिमा आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दिसते. या कथेतून
एक महान संदेश मिळतो, तो म्हणजे आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. याच संदेशामुळे पंढरपूर हे केवळ एक मंदिर राहिलं नाही, तर भक्ती, सेवा आणि समानतेचं केंद्र बनलं. पुढे अनेक संतांनी या विचाराला अधिक बळ दिलं. त्यांनी लोकांना सांगितलं की देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा जातीभेद, अहंकार आणि संपत्तीमधून नाही, तर प्रेम, नामस्मरण आणि सेवेमधून जातो. याच भूमीत पुढे अशा संतांचा उदय झाला, ज्यांनी महाराष्ट्राचा इतिहासच बदलून टाकला आणि अखेर अनेक दिवसांचा प्रवास संपतो. दूरवर पंढरपूरचं शिखर दिसायला लागतं. चंद्रभागेचं पवित्र पात्र नजरेसमोर येतं. हजारो टाळ मृदुंगांचा नाद, लाखो भक्तांच्या मुखातून उमटणारे विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण आणि डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू. हा क्षण शब्दात मांडणं कठीण आहे. वारकरी विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचतो. अनेक दिवस चालत आलेले पाय थकलेले असतात, पण मन मात्र समाधानाने भरून गेलेलं असतं. विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवताना तो काही मागत नाही, तो फक्त एवढंच म्हणतो, देवा, पुढच्या वर्षी पुन्हा तुझ्या वारीला येण्याचं भाग्य दे. तो फक्त एवढंच म्हणतो देवाला. पण या वारीचं खरं यश मंदिरात पोहोचण्यात नाही, तर खरं यश आहे त्या प्रवासात. ज्या प्रवासात माणूस प्रत्येक माणसाशी जोडला जातो. तो जात धर्म काही पाहत नाही. जिथे श्रीमंत, गरीब, लहान मोठा, स्त्री पुरुष, जातीपातीचे भेद नाहीसे होतात. जिथे प्रत्येक जण दुसऱ्याला माऊली म्हणून हाक मारतो. जिथे भुकेलेला अन्न, तहानलेला पाणी आणि थकलेल्या माणसाला आधार मिळतो. वारी आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही. वारी आपल्याला शिकवते भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही. भक्ती म्हणजे प्रेम, सेवा, नम्रता, संयम आणि माणुसकी. कदाचित म्हणूनच शेकडो वर्ष उलटूनही गेली. काळ बदलला, साधनं बदलली, जीवनशैली बदलली, पण वारी आजही तितक्याच श्रद्धेने सुरू आहे. कारण वारी पायांनी केली जात नाही, तर वारी मनाने केली जाते. मित्रांनो, आणि जो एकदा मनापासून वारी अनुभवतो तो आयुष्यभर तिचा वारकरी बनून राहतो. हीच पंढरपूरच्या वारीची खरी ओळख आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची सर्वात मोठी आध्यात्मिक परंपरा आहे आणि प्रत्येक जण त्याचा आनंद घेतो. आणि म्हणूनच दरवर्षी लाखो लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय, कोणत्याही अपेक्षाशिवाय फक्त विठ्ठलाच्या प्रेमापोटी शेकडो किलोमीटर पायी चालत पंढरपूरला जातात. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली, तुकाराम, पांडुरंग हरी, विठ्ठल हरी. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच इतिहास, संस्कृती आणि भक्तीने भरलेल्या कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.